श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभवूयात संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व 18 अध्यायांचं सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनलवर दररोज सकाळी 8, दुपारी 1:30 आणि रात्री 8 वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्. येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं. श्री विनायकं गुरुर्वंदे भवबंध विमुक्ते. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच. अद्वैत भाव पटुतामहित बुद्धिरश्च. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव. श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं. या लागी आता स्तुती सांडोनी निवांता. चरणी ठेवीजे माथा हेची भली. ज्ञानी यांचे शिरोमणी, साधकांचे मायबाप, संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या या ओवीप्रमाणे समर्थ सद्गुरु निवृत्तीनाथांना, संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींना, विश्वातील सकल संतांना वंदन करून आपण कालपर्यंत भगवान श्रीकृष्णाने आपल्या लाडक्या शिष्याला प्रबोधित करण्यासाठी जे निमित्त योजलं त्या निमित्ताचा नैमित्तिक स्वरूपानं विचार करण्याचं काम केलं. निमित्त हे होतं की महाभारताच्या रणसंग्राम प्रसंगी आणि त्या अगोदर घडलेल्या ज्या साऱ्या घटना आहेत, या घटनाक्रमाच्या द्वारा हातामध्ये शस्त्र न घेता प्रत्यक्ष योद्धा म्हणून महाभारताच्या युद्धामध्ये कुठलीही कृती न करता श्रीकृष्णाने महाभारताचा एका युगाला कलटणी देण्याचं काम केलं. म्हणून श्रीकृष्णांना जगद्गुरु असं मानलं जातं. कृष्णम वंदे जगद्गुरु. का? जेव्हा युधिष्ठिरांना मला श्रीकृष्ण हवेत असं त्यांनी सांगितलं, तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं, अरे बाबा मला एकट्याला घेऊन काय करतोस? तिकडे दुर्योधनाने 18 अक्षौहिणी सैन्य आपल्या बाजूला मागून घेतलेलं आहे आणि तू मला एकट्याला स्वीकारतोस? धर्मराजाने शांतपणे उत्तर दिलं, भगवंता, या 18 अक्षौहिणी सैन्यांच्या पेक्षा तुम्ही मला एकटे पुरेसे आहात. माझ्या अर्जुनाबरोबर तुम्ही एकटे पुरेसे आहात. आणि खरं तसंच झालं. एकट्या श्रीकृष्णाने सांगितलं, मी युक्तीच्या 4 गोष्टी सांगण्याचं काम करेल. प्रत्यक्ष योद्धा म्हणून मी या युद्धामध्ये महाभारताच्या सहभागी होणार नाही. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने आपल्या एका बाजूला लाडका शिष्य, दुसऱ्या बाजूला धुरंधर योद्धा, तर तिसऱ्या बाजूला ज्याच्या पराक्रमाचे पोवाडे गंधर्वाने गायण्याचं काम केलं, अशा अर्जुनाची निवड केली. आणि स्वतः अर्जुनाने श्रीकृष्णांना सांगितलं की आता सेनयो रुभयोर मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम. कुरुक्षेत्रामध्ये कौरव पक्षाचे किंवा कौरवांचे बांधवांचे आणि माझे जे सैनिक जमलेले आहेत, या सर्व सैनिकांच्या रथी, अतिरथी, महारथींच्या मध्यभागी
माझा रथ नेऊन उभा कर. सेनयोर उभयोर मध्ये स्थापयित्वा रथोत्तम. माझा रथ या दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर. श्रीकृष्णाने रथ जो आहे हा रथ सारथ्य करत त्या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेला. श्रोत्यांना गंमत अशी आहे, आपल्या जीवन रथाचं सारथ्य कोण करतं याच्यावर जीवनाचा रथ कोलमडणार की मुक्कामापर्यंत पोहोचणार ही गोष्ट निश्चित होते. अर्जुनाच्या रथाचं वर्णन करताना याच पहिल्या अध्यायात ज्ञानोबा माऊलीनं म्हटलेलं आहे, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेशी. अर्जुनाच्या रथाच्या ध्वजस्तंभावर सर्वसामान्यपणे घराघरात मिळणारी ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीच्या अनेक प्रतीमध्ये आपण पहिल्या अध्यायाच्या समाप्तीनंतर एक चित्र ज्ञानेश्वरीत पाहत असाल, ज्या चित्रामध्ये श्रीकृष्ण दोन मिलित दृष्टीनं अर्जुनाकडे पाहत आहेत आणि दुसऱ्या बाजूला कुरुक्षेत्रातील युद्धभूमीतील सैनिकांच्याकडे पाहण्याचं काम करत आहेत. त्याच्यावर एक ध्वजा आहे. ध्वजावर प्रत्यक्ष श्री शंकराचा अवतार म्हणून हनुमंतराय बसलेले आहेत. रथाला 6 अश्व किंवा घोडे जोडलेले आहेत आणि सगळ्याची सूत्र श्रीकृष्णाच्या हातात आहेत. आता हे चित्र काही मंडळींना काल्पनिक वाटेल, या चित्रामध्ये चित्रकाराची प्रतिभा आहे असं वाटेल, परंतु मला असं वाटतं ज्याच्या जीवन रथाची सूत्रे ही भगवंताच्या हातामध्ये आहेत, त्याचा जीवन रथ अनेक संघर्षाबरोबर किंवा त्याला तोंड देत देत शेवटी आयुष्याच्या सायंकाळपर्यंत का असेना आपला जो उद्देश किंवा ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचतो. भगवंताने ठरवावं लागतं की हे जे 6 अश्व आहेत या 6 अश्वापैकी कुठल्याचा लगाम सैल सोडायचा आणि कुठल्याचा लगाम हा आखडून धरायचा हे त्यानं ठरवावं लागतं. त्यानं जर ठरवलं नाही तर या संसाराच्या रस्त्यावर जीवनाच्या रथात अनेक महारथी अतिरथी शड्डू ठोकून बसले, परंतु त्यांचा रथ या जीवनाच्या रस्त्यावर शेवटी मुक्काम जवळ आल्यानंतर त्याच्या अगोदर कुठेतरी कोलमडला असं दिसून येते. हा रथ कोलमडायचा नसेल तर ही प्रतिमा आहे. ही प्रतिमा आपल्याला सांगते की रथामध्ये सारथ्य भगवंताकडे देण्याचं काम करावं आणि सर्व विदित गोष्ट आहे. ज्याचा सारथी चांगला त्याचा प्रवास चांगला, ज्याचा सारथीच चांगला नाही त्याचा प्रवास चांगला होऊ शकत नाही. अगदी तद्वतच अर्जुनाच्या रथाचा हा ध्वजस्तंभावर असणारे भगवान हनुमंत तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू. हा शारंगधर सारथी म्हणून तिथं गेला आणि हा दिव्य रथ जो आहे तो जेव्हा कुरुक्षेत्रावर उभा राहिला तेव्हा 1, 2, 5, 10 मिनिटानंतर अर्जुन सर्व सैन्य निहाळू लागला. सर्व सैन्य निहाळत असताना अर्जुनाच्या मनात एक शंका, अर्जुनाच्या मनात एक छोटे छोटे असे प्रश्न जे आहेत ना ते निर्माण व्हायला लागले. अरे इथं माझे आचार्य आहेत, इथं माझे बंधू आहेत, इथं माझे इतर नातेवाईक आहेत, इथं ज्यांनी आजपर्यंत विद्या देऊन मला महान करण्याचं काम केलं ती सर्व मंडळी आहेत. मग द्रोणापासून बाकीच्यांच्या पर्यंत ही सर्व आहेत. हळूहळू अर्जुन या निष्कर्षापर्यंत आला की मी युद्ध करायचं कुणाबरोबर? माझ्या बांधवांच्या बरोबर. मी युद्ध करायचं कुणाबरोबर? ज्यांनी मला विद्या देऊन कुरुठा केला, ज्ञानाची महिमा ज्यांनी वाढविण्याचं काम केलं त्या गुरूंच्या बरोबर. मी युद्ध कुणाच्या बरोबर करायचं? जे पितामह म्हणजे आजोबांच्या समान माझ्या वयापेक्षा मोठे आहेत त्यांच्या बरोबर.
या लोकांच्या बरोबर युद्ध करणं म्हणजे स्वतःच्या आप्तस्वकीयांचा किंवा नातेवाईकांचा स्वतः घात करण्यासारखा आहे. आणि एवढा मोठा घात करून मला मिळणार काय आहे, हा प्रश्न अर्जुनाच्या मनात सर्व उपप्रश्नांच्या नंतर एक यक्ष प्रश्न तयार झाला. आणि मग अर्जुन या निष्कर्षापर्यंत आला, नाही नाही, हे सर्व गोत्रजांचा मेळावा आपल्या भोवतीनं आहे आणि या गोत्रजांच्या मेळाव्याला मारून आपल्याला युद्ध न करणं किंवा युद्धभूमीच्या द्वारा आपल्याला जे काही फलित मिळेल या फलाची गरज नाही. आणि मग आता हे सांगायचं श्रीकृष्णाला कसं, हा प्रश्न अर्जुनाच्या मनात होता. कारण कसं असतं, युद्धाच्या तयारीपूर्वी युद्ध करायचं की नाही करायचं हे ठरवायला पाहिजे. एकदा युद्धभूमीवर उतरल्यानंतर एक तर लढावं लागतं, नाहीतर मारावं लागतं. समजा हरलो तर मारावं लागतं, नाहीतर लढावं लागतं. लढणं आणि मरणं यांच्यातली सीमारेषा पुसट करणारा संग्राम ज्याला आपण म्हणतो ते युद्ध आहे. आणि या युद्धामध्ये जेव्हा अर्जुनाच्या मनात लढणं आणि मरणं या दोन्हीकडच्या पलीकडचा प्रश्न आला की आपल्या आप्तस्वकीयांच्यामध्ये जगणं, हा अनेक मंडळी निर्मोही म्हणून मिरवत असताना हा लोभ जो आहे ना, मोह, हा चोर पावलाने अर्जुनाच्या अंतःकरणात शिरला. आणि चोर पावलाने तो शिरल्यानंतर मग आता आप्तांना कसं मारू, आचार्यांना कसं मारू, बांधवांना कसं मारू, यांना जर मारलं तर यांच्या विधवा होणाऱ्या ज्या पत्नी आहेत हे सगळेच मेले तर विधवेचा साम्राज्याचा राजा म्हणून लोक मला हिणवण्याचं काम करतील. असं एकदा काय होतं की मन एकदा भ्रांतीनं ग्रासलं की मनामध्ये नको नको ते विचार यायला लागतात. अर्जुन आपला प्रतिनिधी आहे. अर्जुनाने बजावलेली भूमिका ही वैयक्तिक अर्जुनाचा अधिकार मान होताच, परंतु तुमचा माझा प्रतिनिधी अर्जुन अनेक निष्काम माणसं, मला कशाची गरज नाही, मी सर्व गोष्टीपासून अलिप्त आहे असं म्हणणाऱ्यांच्या अंतःकरणात चोर पावलाने मोह कधी घुसतो याचा पत्ताही लागत नाही. कारण आयुष्याच्या युद्धामध्ये प्रवास करत असताना मोहाची जी घसरडी वाट आहे हिच्यावरून पाय घसरून कधी आपण पडू याचा पत्ता सुद्धा लागत नाही. बरं, असं आहे की मोह हा फक्त व्यक्तीचा व्हावा लागतो असं नाही. मोह वस्तूचा होतो, मोह सत्तेचा होतो, मोह धनाचा होतो, मोह मानाचा होतो. हा जो मोह आहे ना, या सर्व मोहापासून जो बाजूला जातो, पुढे याचं वर्णन आपण बघणार आहोत, तो स्थितप्रज्ञ असतो. मला यातला कशाचाच मोह नाही अशी म्हणणारी माणसं हळूहळू हळूहळू याच्यामध्ये अडकत जाण्याचं काम करतात. म्हणून श्रोते हो, जगातली सगळी युद्ध जिंकणं सोपं आहे, परंतु स्वतः बरोबर चाललेलं जे युद्ध आहे ना, हे युद्ध जिंकणं अवघड आहे. कारण रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जन आणि मन, वैयक्तिक पातळीवर जर आपण विचार केला ना, तर जनाच्या आणि मनाच्या पातळीवर चाललेलं जे युद्ध आहे, हे युद्ध जिंकणं हे कोट्यावधीमध्ये एखादा हे युद्ध जिंकू शकतो. अन्यथा केवळ रक्तसंबंधाचा मोह नाही, तर रक्तसंबंधाच्या मोहापलीकडं अनेक मोह जे आहेत, हे मोह आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात. कसं असतं, मोहाची वाट एका बाजूला जरी निसरडी असली तर दुसऱ्या बाजूला प्रलोभनाचे आकर्षक बगीचे हे मोहाच्या या वाटेच्या दोन्ही बाजूला असतात. आणि प्रलोभनाच्या आकर्षक बगीच्या मध्ये एकदा आपण प्रवेश केला की कधी यात हरवून जातो, याचा पत्ता सुद्धा लागत नाही. ही प्रलोभनं जेव्हा जीवनामध्ये येतात तेव्हा आपल्याला गलित गात्र करतात. आपण गलित गात्र झालो की मग आपल्याला त्या विषयांच्या
आणि त्या मोह संबंधी व्यक्ती आणि वस्तू ज्या कोणी असतील ना, त्यांच्या पलीकडं आपल्याला काही सुचेनाचं होतं. अर्जुनाचं तसंच झालं. अर्जुन असा मोह फ्रणीनग्रस्त झाला आणि आता शंख वाजू लागले, रणभेदी वाजू लागल्या. रणभेदी वाजण्याबरोबर युद्ध सुरू होण्याचे जे संकेत आहेत, हे सगळे संकेत देण्यात आले. तेवढ्यात अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की श्रीकृष्णा, सीदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षस्य जायते. कृष्णा, माझ्या मुखाला कोरड पडायला लागलेली आहे. माऊली म्हणतात सर्वांगा कंटाळा आला. माझ्या सर्वांगाला कंटाळा येत येत दुसऱ्या बाजूला माझं हे सर्वांग जे आहे हे आता थरथरत आहे. माझ्या वेपथुष्य शरीरे मी, या शरीरामध्ये एका बाजूला जडत्व येत आहे, तर दुसऱ्या बाजूला भयानक प्रसंगामध्ये एखादी व्यक्ती खूपच घाबरल्यानंतर तिची जी अवस्था व्हावी, तो घाम्याघूम व्हावा, त्याचे रोमांच उभे राहावेत, बोलायचा प्रयत्न करावा तर बोलता येऊ नये, अर्जुनाची अवस्था अशी झाली. आणि जेव्हा ही सगळी अवस्था झाली, एक गोष्ट खरी आहे की अर्जुन याच्यासारखा प्रामाणिक शिष्य या जगात दुसरा शोधूनही सापडणार नाही. प्रामाणिकपणे अर्जुनानं सांगितलं की कृष्ण असं काय व्हायला लागलं. आता धनुष्यबाण हाती घेऊन समोरच्या शत्रूंना मारायचं आहे आणि मी एखादं भयानक दृश्य पाहिल्यानंतर व्यक्तीची जी अवस्था व्हावी तशी अवस्था माझी व्हायला लागलेली आहे. आता मला हे युद्ध जे आहे हे युद्ध करणं शक्य नाही. हा जो मनीचा भाव आहे हा दृढ व्हायला लागलेला आहे. युद्धाचा एक सर्वात महत्वाचा नियम आहे की युद्धभूमीवर मी जिंकणारच या भावनेने जो शूरवीर पाय ठेवण्याचं काम करतो तो जिंकण्याच्या क्षितिजापर्यंत पोहोचतो. युद्ध करण्यापूर्वीच मी हारणार असं ज्याला वाटतं तो युद्ध काय करायचा हो, त्याला शेंदाड शिपाई असं म्हटलं जातं. मग ढाल तलवारे गुंतले कर म्हणे तो झुंजार कैसा झुंजू, अशी त्याची अवस्था होते. युद्ध करताना पाय घोड्याच्या खोगिराच्या लकबीमध्ये अडकलेले आहेत, हात ढाल तलवारीत गुंतलेले आहेत. असं शिवरायांचा बाजीप्रभू, असं शिवरायांचा तानाजी, असा शिवरायांचा यशाजी जर म्हटला असता तर स्वराज्य निर्मिती झाली असती का, याचा विचार करा. योद्धा असतो, युद्धापूर्वी मी हारणार हा भाव त्याला मनातून काढून टाकावा लागतो. युद्ध करत असताना शरीरावर कितीही प्रहार झाले तरी सुद्धा योद्ध्याला सदैव एक एक पाऊल पुढे टाकायचं असतं. परंतु युद्ध करण्यापूर्वी ज्याच्या मनामध्ये दुर्बलता निर्माण होते त्याला युद्ध जिंकता येत नाही. हा महाभारताचा अतिशय महत्वाचा मेसेज. आज जे काही आपल्या सीमारेषेवर इतर देशांची जी काही आक्रमणं किंवा इतर देश जे टपून बसलेले आहेत त्या सैनिकांना, त्या जवानांना आजही महत्वाचा वाटतो की नाही, मला रात्रीही युद्ध लढायचं आहे, मला दिवसाही युद्ध लढायचं आहे, मला जनाच्या पातळीवरही संघर्ष करायचा आहे आणि मला मनाच्या पातळीवरही संघर्ष करायचा आहे. म्हणून हा योद्धा जिंकण्याच्या उद्देशानं या युद्धभूमीत पाय ठेवतो. अर्जुनाचं तसं नाही झालं. अर्जुनाचं याच्या उलट झालं आणि या उलट झाल्यानंतर श्रीकृष्णाला विचारण्याच्या अगोदरच अर्जुनाने युद्धभूमीच्या किंवा रणसंग्रामाच्या या प्रसंगी रथाच्या खाली उडी मारली. जेव्हा अर्जुनाने रथाच्या खाली उडी मारली तेव्हा श्रीकृष्णाच्या लक्षात आलं, अरे रे, लढण्याच्या अगोदर हारणारी माणसं साम्राज्य निर्माण करू शकत नाही. लढण्याच्या अगोदर हारणारी व्यक्ती किंवा दुर्बल व्यक्ती जी आहे ती दुर्बल व्यक्ती एखाद्या साम्राज्याचा, ज्याला आपण अधिपती म्हणतो, ज्याला सम्राट म्हणतो, हा सम्राट होऊ शकत नाही. आणि मग
रथाच्या खाली उडी मारल्यानंतर अर्जुनाने हातामध्ये त्या अर्जुनाच्या धनुष्याचं जे काही आतापर्यंतचे जे काही महाभारतात त्याच्यामध्ये नावं वगैरे दिलेली आहेत, सगळ्यांची नावं महाभारताने प्रत्येकाच्या धनुष्याला दिलेली होती. अर्जुनाने जे धनुष्य पकडलं तेही हातातून निसटून गेलं. ते हातातून निसटून जाण्याबरोबर त्याची प्रत्येकाच्या पाठीमागे हातात असणारे बाण, ह्या सगळ्याचा त्याग अर्जुनाने केला आणि याचा त्याग करून अत्यंत निराश, हताश, सारं काही संपलेला माणूस एक तर आत्महत्येचा विचार करतो, नाहीतर खाली मान घालून जेवढं काय जगायचं तेवढं आयुष्याला पुढे ढकलण्याचं काम करतो. आयुष्य आणि अर्जुन यांच्यामधली संकल्पना आपल्या अशी लक्षात येईल की अर्जुन असा हताश झाला, अर्जुन असा नैराश्याने ग्रासला. आयुष्याच्या अवकाशात, आकाशामध्ये जेव्हा निराशेचे ढग दाटून यायला लागतात तेव्हा आयुष्य हे बोजा वाटायला लागतं, आयुष्य हे जड वाटायला लागतं. आयुष्य हा प्रभूचा प्रसाद, हा चैतन्याचा हुंकार, हा आनंदाचा कंद वाटत नाही. मला एक गंमत वाटते श्रोत्यांनो, की मी आता सांगितलं तुम्हाला अर्जुनाने देवाला ऑर्डर दिली, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर. देवाने ती ऑर्डर ऐकली. अर्जुनाचा अधिकार किती असेल याचा विचार करा. अर्जुनामध्ये जे सामर्थ्य आहे ते की आपण माणसाला ऑर्डर दिल्यानंतर घरातले बाहेरचे चार माणसं आपलं कधी ऐकत नाही. माणसं सोडा हो, ज्यांना जन्म दिला, ज्यांना वाढवलं, ज्यांना मोठं केलं, ती कधी आपलं ऐकत नाहीत. बाकीच्यांना ऑर्डर द्यायचा काही संबंधच नाही. अर्जुनानं देवाला ऑर्डर दिली आणि दिल्यानंतर देव काय म्हणाला नाही, अरे मी एवढा सगुण निर्गुणाच्या पलीकडं, आकाशापेक्षा निर्विकार, मी एवढा मोठा, मला आज या विश्वाचा नियंता समजतात आणि मला ऑर्डर देतोस. आपल्या जीवनात काय होतं, ऑर्डर देणाऱ्याचा ज्यावेळेला युगो दुखवला जातो ना, त्यावेळेला तो लगेच मला म्हणतो, मी कोण माहित आहे तुला, कुणाला सांगतोस, कळतंय तुला. मित्रांनो, हे जीवन जे आहे ना, हे विषण्णतेने ग्रासण्याचं कारणच हे आहे की या कारणामध्ये व्यक्तीमध्ये पडत चाललेलं अंतर हे महाभारताचं एक महत्वाचं रूपक आहे. हे रूपक आपल्याला हे सांगण्याचं काम करतं की अर्जुनाने भगवंताला ऑर्डर दिल्यानंतर सुद्धा माऊली म्हणतात, काय त्या अर्जुनाचा अधिकार असेल की ज्या अर्जुनानं प्रत्यक्ष भगवंताला ऑर्डर दिल्यानंतर भगवंताने रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा केला. ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे, या पहिल्या अध्यायाच्या समारोपाच्या निमित्तानंच ती ओवी आलेली आहे. जेने संग्रामू हरू जिंतीला, निवांत कवचाचा ठावो फेडीला, तो अर्जुन मोहे कवळाला क्षणा माझी. इंद्रचल पर्वतावर भगवान श्री शंकर अशीच ध्यान धारणा करत बसलेले होते. अर्जुन शिकारीच्या निमित्तानं तिथपर्यंत जाऊन पोहोचला. भगवान श्री शंकराची ध्यानधारणा संपल्यानंतर तेही शिकारीच्या निमित्तानं बाहेर पडले आणि बरोबर इंद्रचल पर्वताच्या मध्यभागी सुळक्यावर एका प्राण्याची शिकार जी आहे, ही शिकार एकीकडे भगवान शंकरानेही बाण सोडला, दुसरीकडे अर्जुनानेही सोडला आणि शिकार झाली कुणामुळं हा प्रश्न निर्माण झाला. शंकर म्हणाले माझ्यामुळं झाली, अर्जुन म्हणाला माझ्यामुळं झाली. कुणामुळं झाली याच्यासाठी दोघात युद्ध झालं आणि जेव्हा दोघात युद्ध झालं तेव्हा अर्जुनाच्या पराक्रमाला भगवान श्री शंकराने एक देवत्वाची साक्षी म्हणूया आपण, ही देवत्वाची साक्ष देण्याचं काम केलं की अर्जुना तू जिंकलास. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेने संग्रामू हरू जिंतीला, शंकराचा पराभव ज्यानं युद्धामध्ये करण्याचं काम केलं. निवांत आणि कवच नावाचे दोन मायावी राक्षस होते. जीवनाला त्राही त्राही करून हे सोडायचे आणि सागराच्या तळाला जाऊन बसायचे.
आणि तिथपर्यंत त्यांना मारायला कोणी पोहोचायचाच नाही. अर्जुनाने त्या सागराच्या तळाला जाऊन निवांत आणि कवच यांना ठार मारण्याचं काम केलं. आता मायावी राक्षसांना मारणारा, शंकराबरोबर युद्धामध्ये जिंकणारा अर्जुन, तो मोहे कवळाला क्षणा माझी, एका क्षणात तो या मोहामध्ये ढकलल्या गेला. पुढे एक उदाहरण दिलंय ज्ञानेश्वर महाराजांनी, आणि नैसर्गिक उदाहरण आहे. आपण या श्रावणाच्या दिवसामध्ये आपण ते पाहतो, निसर्ग बहरायला लागल्यानंतर आपल्याला हे सगळं दिसतं. आणि याबरोबरच भ्रमराची जी भ्रमंती आहे, ही भ्रमंती सुरू होते. या भ्रमंतीनंतर भ्रमर जेव्हा एखाद्या वृक्षावर बसतात, काष्टावर म्हणजे लाकडावर बसतात, तेव्हा माऊली म्हणतात, एखाद्या भ्रमरानं एक खूप मोठं झाड असेल, त्याचं लाकूड असेल, त्याला जर तो लागला ना, आपण भुंगा लागला म्हणतो तो लागला तर भलतैसे काष्ट कोरडे, कोरड्या लाकडाचा चुरा करण्याचं, पावडर करण्याचं, भुगा करण्याचं काम भ्रमर करतो. तोच भ्रमर जेव्हा गुणगुणत कमळाच्या पाकळ्यावर किंवा मध्यभागी तो कमळामध्ये जो मकरंद असतो हा चाखण्यासाठी बसतो, तेव्हा काही वेळानं, निसर्गाचा नियम आहे की दिवस मावळताना कमळाच्या पाकळ्या हळूहळू मिटायला लागतात. काही वेळानं कमळाच्या पाकळ्या मिटायला लागल्या आणि आतला ऑक्सिजन संपत यायला लागला की कमलदलावर बसलेला भ्रमर तळमळायला लागतो. पण तो कमळाच्या पाकळ्याचा छेद जो आहे त्याला तोडून बाहेर येऊ शकत नाही. जो एखाद्या मोठ्या लाकडाला लागल्यानंतर किती लाकूड चांगल्या प्रतीचं असलं तर जो त्याचं पीठ करण्याचं काम करतो, तोच भ्रमर कमळामध्ये अडकून राहतो आणि मरताना विचार करतो, कसं तोडायच्या पाकळ्या, किती नाजूक आहेत, 100 पाकळ्या किती सुंदर आहेत, एवढ्या गुलाबी पाकळ्यांना तोडून आपल्याला नेमकं काय मिळणार आहे. माऊली म्हणतात, ते तर उत्तीर्ण होईल प्राणे, त्यात तो मरतो. सकाळच्या वेळी बघा तुम्ही, सकाळी गार्डन मध्ये फेरफटका मारताना किंवा एखादी कमळाचं जे काही वन उपवन आहे, जलाशय आहेत, त्याच्या बाजूला जाताना काही भुंगे आपल्याला मरून पडलेले दिसतात. याला कारण काय माहिती आहे का? रात्र होताना मिटलेल्या पाकळ्यामध्ये ते तसेच राहिले, सायंकाळपासून सकाळपर्यंत तसंच राहिल्यामुळं शेवटी बिचारे प्राणवायूच्या अभावी मरून गेले. तो उत्तीर्ण होईल प्राणे, तो मरतो पण मोहाचा त्याग करत नाही. हे उदाहरण काय सांगतं आपल्याला? हे उदाहरण आपल्याला हे सांगतं की मोह एवढा जबरदस्त शत्रू आहे मानवी जीवनाचा की जो माणसाला त्या भ्रमराप्रमाणे मारण्याचं काम करतो. माणसं त्यात मरतात. अर्जुनाच्या अंतःकरणात निर्माण झालेला हा जो मोह आहे, हा मोह अर्जुनाला या भ्रमराच्या किंवा कमलदलाला न छेदणाऱ्या या वस्तू परिणामाकडे घेऊन गेलेला आहे असं आपल्याला दिसतं. एवढा पराक्रमी महायोद्धा आता आपलं साऱ्या सर्वस्वाचा त्याग करून, आता नको मला, तो म्हणतो न कांक्ष राज्यम कृष्णा, मला राज्य नको, नच राज्यम सुखानिच, मला राज्य भोगाचं सुख नको, मला राज्य भोगाच्या सुखाच्या द्वारा मिळणारे ह्या ज्या विधवा स्त्रियांचे शाप आहेत, हे शाप नकोत. हे मेलेले जे योद्धे आहेत, यांचे जे बांधव आहेत, या बांधवांचं जे दुःख आहे ते दुःख मला नको. हताश आई बाबाचे अश्रू मला नकोत. हताश आई बाबाचे एकुलता एक मुलगा युद्धामध्ये मारला गेला, आई बाबा हताश झाले, रडत बसले. ए श्रीकृष्णा, हस्तिनापूरचा राजा होतानी एवढं सगळं दुःख जर माझ्या बरोबर येत असेल तर मला राजा व्हायचं नाही, मला युद्ध करायचं नाही. काही झालं तर मी संन्यास घेतो.
मी हिमालयात जातो, मी तुझ्या रूपाला जाणून घेण्याचं काम करतो. या अध्यायाच्या शेवटी माऊलीनं म्हटलंय, एखाद्या राजकुमाराला किंवा आज जे काही आपल्याला दिसतात उच्च पदस्थ मंडळी, यांना सांगावं, अहो रथात कुठं बसला, कुठल्या खुर्चीवर आहात, सत्ता गेली, खुर्ची गेली, एका रात्रीत गेली म्हटल्यानंतर त्याची जशी अवस्था व्हावी ना. माऊलीच्या वेळी राजकुमार होती, म्हणून माऊली म्हणतात, तैसा तो राजकुमारू पदच्युत. पदच्युत म्हणजे बाजूला गेलेला. राजकुमार पदच्युत झाल्यानंतर तो जसा व्हावा तशी अर्जुनाची अवस्था झाली. राहू आणि केतू या दोघांनी मिळून सकाळच्या वेळी धरणी मातेला आपल्या सोनेरी किरणांचा साक्षात्कार देणाऱ्या सूर्यनारायणाला या राहू आणि केतूनं ग्रासून टाकावं आणि जगाला प्रकाशित करणारा सूर्यनारायण अंधाराच्या साम्राज्यात हरवून जावा. तसा अर्जुन नावाचा हा जो सूर्य होता, हा अंधाराच्या साम्राज्यात हरवून गेला. हरवलेल्या या सूर्याला प्रबोधित करण्यासाठी हे सगळं निमित्त झालं. प्रबोधित करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने आता देव न राहता, भगवान न राहता गुरु होण्याचं ठरवलं आणि गुरु होऊन अर्जुनाला उपदेशित करायचं हा संकल्प केला. माऊली भगवान श्रीकृष्ण गुरुच्या रूपानं अर्जुनाला नेमका काय उपदेश करतात आणि या उपदेशानं अर्जुन नावाचा धनुर्धर, अर्जुन नावाचा योद्धा जीवन संग्रामामध्ये लढण्यास तयार होतो की नाही याचा विचार आपण पुढच्या भागात करू. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय.